काल जे आपण वेब पेज बनवले ते वेब पेज आज बूटस्ट्रॅप स्टुडिओ वापरून आपण सजवणार. कालचे वेब पेज बूटस्ट्रॅप इफेक्ट्स अप्लाय करण्यापूर्वी कसे दिसत होते ते बघून ठेवा आणि नंतर आपण बूटस्ट्रॅपची थीम किंवा बूटस्ट्रॅपचे इफेक्ट्स त्याला ॲड केल्यानंतर कसे दिसणार ते नंतर कम्पेअर करा. मग इथे मी दाखवतो. इथे बघा, हे असं दिसतंय ना. मग आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओमधून एक आकर्षक पेज बनवूया. आता जे आपण आकर्षक पेज बनवणार त्याच्यामध्ये काय असणार, असंच एक टेबल असणार, पण ते आकर्षक असणार. आणि एक फॉर्म आपण बनवूया. मग मला एक लेआउट कसं बनवायचं आहे हे तुम्हाला दाखवतो. जो तुमचं पेज असणार त्याच्यामध्ये इकडे हे तुमचं टेबल दिसणार. आय डी, पिक्चर, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी, जे काय असेल ते. आणि इकडे वरती बटन असणार, न्यू बटन. या बटनला क्लिक केल्यानंतर एक पॉपअप ओपन होणार आणि त्या पॉपअपमध्ये आपण फॉर्म भरणार. कुठला फॉर्म, तर हा वाला फॉर्म हा पॉपअपमध्ये येणार या बटनला क्लिक केल्यानंतर. आणि इकडे खाली आपण पेजिनेशन ठेवू शकतो. पेजिनेशन म्हणजे काय, पेजिनेशन म्हणजे काय ते दाखवतो तुम्हाला. मी इथे समजा काहीतरी सर्च केलं, नारायण म्हणून सर्च केलं, तर इथे बघा 1 2 3 4 हे वेगवेगळे इथे पेजेस दिसत आहेत ना. मग याला काय म्हणतात, पेजिनेशन. इथे क्लिक केल्यानंतर इथे गेलं, कळलं. मग असं समजा लाखो रेकॉर्ड्स असतील तर लाखो रेकॉर्ड्स ॲट अ टाइम लोड करायला वेळ जाणार. मग ॲट अ टाइम आपण 50 किंवा 30 असे रेकॉर्ड दाखवू शकतो. नेक्स्ट बटनला क्लिक केल्यानंतर पुढे जाणार किंवा इथे ज्या पेज नंबरला क्लिक करणार त्या पेज नंबरचे रेकॉर्ड्स आपल्याला दिसणार. असं आपण करू शकतो पेजिनेशन. ते पेजिनेशन इथे करणार. त्याच्यानंतर इतर काही गोष्टी सर्च करण्यासाठी इथे मी एक सर्च बॉक्स ठेवू शकतो. तर हा इथे सर्च बॉक्स आहे. याच्यामध्ये आपण काही कीवर्ड टाईप करणार, त्याच्यानुसार खालचे रेकॉर्ड्स आपल्याला फिल्टर होऊन दिसणार. असे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स इथे ॲड करू शकता तुम्हाला पाहिजे तसे. आणि जो प्रत्येक रो असणार, प्रत्येक रोच्या समोर एक एडिटचं बटन, एक डिलीटचं बटन असणार. मग त्या डिलीटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर डिलीट होणार. एडिटच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर जो न्यू बटनला क्लिक करून जो पॉपअप फॉर्म ओपन होतो तोच ओपन होणार, पण त्याच्यामध्ये रेडीमेड रेकॉर्ड्स त्या ठिकाणी आलेली असणार. रेडीमेड रेकॉर्ड्स म्हणजे इथे जे काही टेक्स्ट आहे त्या रोजचं ते त्या टेक्स्ट बॉक्समध्ये भरलेलं असणार, जेणेकरून आपण ते पाहिजे तिथे चेंज करून सेव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे एक मला फॉर्म डिझाईन करायचा आहे. त्याच्यासाठी मी वापरतो बूटस्ट्रॅप स्टुडिओ. बघा इथे आहे. हा तुम्ही नेटवरून डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. मग इकडे मी न्यू डिझाईन बनवतो. मग ही जी काही रेडीमेड टेम्पलेट आहे त्याच्यातलं एखादं घेऊ शकता किंवा तुम्हाला स्वतःचं पाहिजे तर इथे ब्लँक डिझाईनला क्लिक करू शकता. याला मी नाव देतो EMS, एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम. आता इथे बूटस्ट्रॅप स्टुडिओ ओपन केल्यानंतर इथे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला आपल्याला 2 पॅनल दिसत आहेत. हे लेफ्ट साईडचं जे आहे त्याच्यात 2 भाग आहेत. इथे हा जो वरचा पार्ट आहे याच्यातून आपण एक इलेमेंट ड्रॅग ड्रॉप करणार जे आपल्याला पाहिजे ते, जेणेकरून फास्ट डिझायनिंग होणार, कोडिंग करायची गरज नाही. जे काय आपण ड्रॅग ड्रॉप करणार ते इथे तुम्हाला नेस्टेड फॉर्ममध्ये दिसणार, ओव्हरव्ह्यूमध्ये. आणि इथे राईट हँड साईडला ती अपिअरन्स, ऑप्शन आणि ॲनिमेशन असे 3 भाग आहेत. इथून आपण जे काही ड्रॅग ड्रॉप इलेमेंट करणार त्याच्या आपण प्रॉपर्टीज चेंज करू शकतो. इथे खाली पेजेस आहेत. हे सध्या तुमच्यासमोर index.html हे पेज आहे. असं तुम्ही इथे मल्टिपल पेजेस क्रिएट करू शकता, कळलं. मग मी आता सध्या काय करतो, इथे हे एक ब्लँक पेज आहे. याचा
मी कलर चेंज करतो, म्हणजे काय बॉडीचा कलर चेंज करतो. मग अपिअरन्समध्ये जातो आणि इथे बॅकग्राऊंड ऑप्शन असणार बघा. बॅकग्राऊंडमध्ये जाऊन एक कलर निवडतो बॉडीसाठी. हा निवडला समजा, म्हणजे एकदम व्हाईट होता तो थोडासा जरा काय केला मी ग्रेइश केला. आता याच्यावरती मी एक कार्ड घेतो. कार्ड हे घेतलं, इथे ठेवलं. आता हे जे कार्ड आहे ते एकदम कोपऱ्यात चिकटून आलेलं आहे बघा. मग याला मला साईडने मार्जिन सोडायची आहे. मग मी काय करणार, हे मार्जिन म्हणजे काय, पॅडिंग म्हणजे काय, हे तुम्हाला वेब डिझायनिंगच्या कोर्समध्ये मी शिकवलं आहे. मग इथे मी मार्जिन ऑप्शन सर्च करतो. हा बघा इथे आहे. मला चारही बाजूने 10 पिक्सेलची मार्जिन सोडायची आहे. मग इथे त्याने चारही बाजूने 10 पिक्सेलची मार्जिन सोडली. मग ही मोबाईलमध्ये कसं दिसणार, असं दिसणार. टॅबमध्ये कसं दिसणार, असं. टॅब जर आडवा केला तर कसं दिसणार, तर असं दिसणार. लॅपटॉपवरती कसं दिसणार, तर असं दिसणार. कम्प्युटरवरती मोठ्या स्क्रीनवरती कसं दिसणार, हे तुम्हाला इथे हे व्ह्यू पोर्ट बघू शकता तुम्ही. हे झालं. आता मला काय करायचं आहे, हे जे आतमधला पार्ट आहे तो मी सगळा काढून टाकतो. हे काय मला नको आहे. किंवा इथे बघा कार्ड आणि कार्डची बॉडी, मग याच्या आतमधले हे जे दोन काही हेडिंग्स आहेत, पॅराग्राफ, 2 लिंक्स, या सगळ्या मी काढून टाकतो. इथून सिलेक्ट करून डिलीट केलं तरी इथून होणार डिलीट. हे एक झालं. आता याच्यामध्ये मला काय पाहिजे, तर एक बटन पाहिजे. इथे बटन घेतलं, क्लिक करून याच्या आतमध्ये ड्रॅग ड्रॉप केलं, मग इथे बटन आलं. मिळाला न्यू असं देतो. याचा कलर मला चेंज करायचा असेल तर इथे बॅकग्राऊंड कलर आहे, इथून तुम्ही चेंज करू शकता बॅकग्राऊंड कलर. त्यानंतर इथून तुम्ही फॉन्टचा कलर चेंज करू शकता. कळलं. आणि इथे ऑप्शन्समध्ये इथे CSS इफेक्ट्स आहेत काही, बूटस्ट्रॅपचे इफेक्ट्स. मग त्यामध्ये इथे बटनची स्टाईल आहे ती प्रायमरी आहे. सेकंडरी केला तर जरा ग्रेइश कलर होणार, ग्रे झाला कलर. सक्सेस केला तर ग्रीन कलर होणार. त्यानंतर इन्फो केला तर आकाशी होणार. वॉर्निंग केला तर येलो होणार. डेंजर म्हणजे लाल. त्यानंतर हा लाईट, हा डार्क. इथे लिंक प्रमाणे दिसणार बटन ह्या इफेक्टने, आणि या इफेक्टने नन म्हणजे काहीच इफेक्ट नाही. तर मला काय करायचं आहे, ग्रीन ठेवायचं आहे म्हणजे सक्सेस. आता या बटनच्या आतमध्ये मला काहीतरी एक हे करायचं आहे, काय आयकॉन ॲड करायचा आहे. मग इथून आयकॉन घेतला, उचलला आणि इथे एनच्या अगोदर ठेवणार. झालं. आता एकदम हा चिकटून नको आहे, तर इथे डबल क्लिक केलं, एनच्या इथे एक स्पेस मारले. आता हा जो आयकॉन आहे तो मला चेंज करायचा आहे. आयकॉनवरती डबल क्लिक करू शकता, किंवा इथे एक ऑप्शन आहे बघा ऑप्शन्समध्ये आयकॉन ऑप्शन, याच्यावरती तरी क्लिक करू शकता. मग आता मला ॲड करण्यासाठी पाहिजे आयकॉन, मग मी इथे प्लस वापरला ऑप्शन, प्लस. ओके. मग इथे बघा झालं. तर याच्यानंतर याच्या पुढे मला काय पाहिजे, एक टेक्स्ट बॉक्स पाहिजे सर्च करण्यासाठी. टेक्स्ट इनपुट घेतलं, किंवा इथे सर्च इनपुटसुद्धा आहे एक ऑप्शन, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. घेऊन मी तो इथे ठेवला. आता हा सर्च इनपुट जो आला आहे तो याला चिकटून आला आहे बघा. तुम्हाला इथे गॅप पाहिजे, म्हणजे काय डाव्या बाजूने जागा सोडायची आहे. डाव्या बाजूने जर बाहेर जागा सोडायची असेल तर त्याला मार्जिन म्हणतात. आतमधून जागा सोडायची असेल तर त्याला पॅडिंग म्हणतात. लेफ्ट साईडला सोडायची आहे. मग इथे हे 10 पिक्सेलचं मी आता अंतर सोडलं. झालं. आता याच्या आतमध्ये मला प्लेस होल्डर पाहिजे. मग प्लेस होल्डर हा तुम्हाला इकडे ऑप्शन्समध्ये मिळणार. प्लेस होल्डर इथे मी काय करणार, सर्च हा शब्द लिहितो. कळलं. सर्च किंवा सर्च बाय कीवर्ड असं, म्हणजे याच्यात आपण जे काही टाईप करणार त्याच्यानुसार खालच्या टेबलमध्ये रिझल्ट फिल्टर होणार. असे तुम्हाला पाहिजे ते ऑप्शन या पेट्टीमध्ये तुम्ही टाकू शकता. आता मी दुसरं एक कार्ड बनवतो, याच्या खाली घेतो, किंवा हेच जे कार्ड आहे याला मी डुप्लिकेट करू शकतो. कार्ड हा जो ऑप्शन आहे कार्ड, याला मी काय करतो डुप्लिकेट. मग इथे खाली दुसरं कार्ड आलं बरोबर, त्याच्या आतमधले आयटम्स तर डुप्लिकेट झाले. मग हे जे दुसरं कार्ड आहे, मग याच्यात सुद्धा काय आहे, बटनच्या आतमध्ये आयकॉन आणि सर्च इनपुट सेम टू सेम असंच. मग ह्याच्यातलं या कार्ड बॉडीमधलं हे बटन मी काढून टाकतो आणि सर्च इनपुटसुद्धा काढून टाकतो. एम्प्टी झालं हे कार्ड. आणि याच्या आतमध्ये एक टेबल घेतो.
टेबल घेतलं आणि याच्या आतमध्ये टाकलं, झालं टेबल. आता मला जे टेबल बनवायचं आहे त्याच्यात किती कॉलम पाहिजेत? आय डी, पिक्चर, नेम, DOB म्हणजे किती? 1 2 3 4 5 6 7. आय डी, पिक्चर, बघा इथे बघा हे टेबल हेडरमध्ये टेबल रो आहे, त्याच्यात आपण 2 घातले, आय डी पिक्चर. अजून मला पाहिजे, मग इथे राईट क्लिक करून मी डुप्लिकेट करतो, आय डी पिक्चर, त्यानंतर नेम. आता तिघांना मी सिलेक्ट करून राईट क्लिक करून डुप्लिकेट केलं तर इथे तिघांचे डुप्लिकेट आयटम झाले. आय डी पिक्चर नेम DOB डिजिग्नेशन सॅलरी ॲक्शन. DOB डिजिग्नेशन सॅलरी, आणखी एक वाढवायचा, राईट क्लिक केलं डुप्लिकेट केलं, ऑप्शन. आता हे जे सगळे जे टेबल सेल्स आहेत इथून इथपर्यंत, म्हणजेच काय इथून इथपर्यंत सगळ्यांची अलाइनमेंट मला सेंटर करायची आहेत. मग इथे ऑप्शनमध्ये सेंटर अलाइन ऑप्शन आहे आणि अपिअरन्समध्ये सुद्धा सेंटर अलाइन ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो. मग आता अपिअरन्समध्ये कुठल्या प्रॉपर्टीज असणार आणि ऑप्शन्समध्ये कुठल्या असणार ते सांगतो. जे CSS प्रॉपर्टीज रिलेटेड आहेत ते तुम्हाला अपिअरन्समध्ये मिळणार आणि या ऑप्शन्समध्ये काय मिळणार? जे ॲट्रिब्यूट्स आहेत त्या टॅगची त्यांची व्हॅल्यू सेट करायला तुम्हाला इथून चान्स मिळणार. फॉर एक्झाम्पल हा जर एक बॉक्स असेल टेक्स्ट बॉक्स, तर त्याला नेम, व्हॅल्यू, साईज ही त्याची काय झाली? ॲट्रिब्यूट झाली. प्लेस होल्डर वगैरे ही तुम्ही ऑप्शनमधून सेट करू शकता. आणि जर त्याचा कलर वगैरे चेंज करायचा असेल, टेक्स्ट कलर, बॅकग्राऊंड कलर, मार्जिन, पॅडिंग, मग असे ज्या CSS प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही इथून सेट करू शकता अपिअरन्समधून. मग आता मी काय केलं, याला सेंटर अलाइन केली टेबलच्या प्रत्येक हेडरला. आता हा जो काय टेबलचा हेडर होता, हे जेवढे सेल होते ते कशामध्ये आले आहेत? या टेबल रोमध्ये. मग टेबल रोला जो काय मी बॅकग्राऊंड कलर लावणार तो या सगळ्या टेबल सेलला लागू होणार, बरोबर. मग इथे अपिअरन्समध्ये जाऊन इथे बॅकग्राऊंड कलर त्याचा इथून मी चेंज करतो. जो काही बॅकग्राऊंड कलर पाहिजे तो तुम्ही इथून सेट करू शकता. जर तुम्ही बॅकग्राऊंड कलर डार्क ठेवला तर टेक्स्ट कलर लाईट ठेवा, कळलं. आणि जर टेक्स्ट कलर लाईट ठेवला तर बॅकग्राऊंड कलर काहीतरी, टेक्स्ट कलर डार्क ठेवला तर बॅकग्राऊंड कलर लाईट ठेवा. मग मी काय करतो, टेक्स्ट कलर लाईट ठेवतो, टेक्स्ट कलर म्हणजे फॉन्टचा कलर. फॉन्टचा कलर लाईट ठेवतो. बॅकग्राऊंड कलर, अरे मी कोणाला देतोय कलर, तरी म्हटलं चेंज होत नाही कसा. मी सिलेक्ट कोणाला केलं आहे? बॉडी टॅगला, याला सिलेक्ट केलं पाहिजे, या अख्ख्या रोला, टेबल रोला. एका सेलला सिलेक्ट करून नाही तर अख्ख्या टेबल रोला सिलेक्ट करणार, म्हणजे त्याच्या आतमध्ये सुद्धा तो कलर अप्लाय होणार. तरी म्हटलं इतके मी फॉन्ट चेंज करतो, होत नाही का? आता झालं बघा, फॉन्ट कलर चेंज केला. आता बॅकग्राऊंडचा कलर करतो, बघा असं तुम्हाला जो बरा दिसेल तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. हे झालं. आता याच्यानंतर इथे खाली बघा, हे खालचे सेल्स आहेत ते, हा पहिला टेबल हेडर मधला रो झाला, हा मी कोलॅप्स करतो, मिनिमाइज करतो. आता टेबल बॉडीमध्ये जातो, इथे 2 टेबल रो आहेत. पहिल्या रो मध्ये 2 सेल्स आहेत, त्या मी इथे वाढवून घेतो. झालं, डुप्लिकेट करून वाढवून घेतल्या. आणि खालचा टेबल रो आहे, ह्याच्यात सुद्धा 2 सेल्स आहेत,
तो मला नको आहे, तो मी डिलीट करून टाकतो, एकच रो घेतो. मग हा जो रो आहे तो आपण फॉर लूप वापरून इटरेट करणार. मग इथे आय डी देणार, तात्पुरता इथे आय डी 1 टाकतो. त्याच्यानंतर इथे जो पिक्चर असणार, पिक्चरमध्ये आपण एक इमेज टॅग घेऊया. इमेज टॅग उचलला आणि इथे ठेवला इमेज. त्यानंतर इथे काहीतरी नाव असणार त्याचं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ. प्रणव, तुझी डेट ऑफ बर्थ काय आहे? माझे हां 28 फेब्रुवारी. किती? 28 फेब्रुवारी 2001. हां 2001. हा 2001. ते त्याचं डेजिग्नेशन. त्यानंतर सॅलरी. आणि हे जे ऑप्शन्स आहेत या ठिकाणी मी काय टाकणार, 2 बटन टाकणार. मी एक बटन ग्रुप घेतो आणि त्या बटन ग्रुपमध्ये 2 बटन ठेवतो. बटन ग्रुप. आणि याच्यामध्ये आयकॉन टाकतो 2, जसे आपण वरती न्यू बटनला टाकले तसे. इथे एक टाकतो, इथे एक टाकतो. हे टेक्स्ट आहे ते काढून टाकतो. हा जो पहिला आहे एडिटसाठी इथे मी पेनचा आयकॉन घेतो. आणि हा डिलीटसाठी मी कचऱ्याच्या डबीचा आयकॉन घेतो. आता याचा कलर बदलतो. डिलीटसाठी जो आहे इथे ऑप्शन आणि इथे याची बूटस्ट्रॅप क्लास कुठला अप्लाय करतो, डेंजर, म्हणजे लाल दिसणार. कळलं? आता आपण काय करूया, हे जे टेबल आहे त्याच्यामध्ये यांची अलाइनमेंट, या सेलची अलाइनमेंट करूया. आय डी आहे, जो न्यूमरिकल व्हॅल्यू असतात त्या सहसा राईट अलाइन करून ठेवायच्या. नेम लेफ्टला असू देत. त्यानंतर हा जो पिक्चर आहे तो पिक्चर ज्या सेलमध्ये आहे ती सेल सिलेक्ट केली आणि त्याला सेंटर अलाइन करतो. या पिक्चरला तुम्ही हाईट विड्थसुद्धा देऊ शकता. विड्थ 80 देऊया, हाईट 100 देऊया. नेम लेफ्ट अलाइनमेंट असू दे. डेट ऑफ बर्थ आहे ती सेंटर अलाइन करूया. डेजिग्नेशन सुद्धा सेंटर अलाइन करूया. सॅलरी न्यूमरिकल व्हॅल्यू आहे ती आपण राईट अलाइन करूया. आणि हे जे आहे हे सुद्धा सेंटर अलाइन करूया. म्हणजे सेलला सिलेक्ट करून मी त्याला अलाइन सेंटर केलं, म्हणजे त्याच्या आतमधला कंटेंटसुद्धा सेंटरला येतो. अशा प्रकारे आपण हे काय बनवलं, टेबल बनवलं. आता हे टेबल बनवून झाल्यानंतर आता इथे खाली एक मी पेजिनेशन ॲड करतो. आता हे सगळं पांढरं पांढरं दिसतंय बघा, कारण काय बॉडीचा कलर मगाशी चुकून मी पांढरा केला, तो जरा हे करतो, डार्क करतो. इथे बाहेर बॉडीला क्लिक करतो. इथे बॉडीला क्लिक करून त्याचा जो कलर होता बॅकग्राऊंड कलर आता बरा दिसतोय. कळलं? हे झालं. आता इथे याच्या खाली पेजिनेशन ॲड करतो. टेबलच्या खाली पेजिनेशन हे उचललं आणि टेबलच्या खाली इथे ॲड करतो. झालं. आता हे मला सेंटरला आणायचं आहे. ऑप्शनमधून याला सेंटरला जात नाही आहे बघा, हे होतं तसं करतो, रिकवर करतो. आता हे सेंटरला कुठून आणणार, तर ऑप्शन्समध्ये खाली फ्लेक्स बॉक्स म्हणून आहे. फ्लेक्स बॉक्समध्ये इथे सेंटर ऑप्शन आहे, हा सिलेक्ट करायचा, मग जाणार तो. मग हा कशावरती, लॅपटॉपवरती मोठ्या स्क्रीनवरती सुद्धा सेंटरला जाणार, त्याच्यापेक्षा मोठ्या स्क्रीनवरती सेंटरला जाणार. पण मोबाईलवरती जाणार का, नाही. मोबाईलला लेफ्ट साईडला आहे. मग मोबाईलमध्ये स्विच करून मी इथे पुन्हा सेंटर क्लिक करतो, मग इथे सेंटरला गेला. टॅबमध्ये सुद्धा मग सेंटरला गेला. टॅब आडवा केला तरी सेंटरला जायला. मग आता हे सगळीकडे व्यवस्थित दिसतंय आपल्याला. कळलं? याच्यातलं एखादं पेज आपल्याला ॲक्टिव्ह दाखवायचं असेल तर, समजा 1 नंबरचं पेज ॲक्टिव्ह दाखवायचं आहे, तर ऑप्शनमध्ये एक ॲक्टिव्ह नावाचा तुम्हाला हे दिसणार ऑप्शन, हे बघा इथे. हा ऑन केल्यानंतर जे पेज कुठलं ॲक्टिव्ह असणार ते अशा प्रकारे निळं झालेलं दिसणार.
मग हे झालं. आता मला काय करायचं आहे की या बटनला जेव्हा मी क्लिक करणार तेव्हा एक फॉर्म पॉपअप झाला पाहिजे, ते मला करायचं आहे. मग जो पॉपअप फॉर्म होतो किंवा एखादी गोष्ट आपल्याला पॉपअपमध्ये दाखवायची असेल तर त्याला काय म्हणतात, मॉडेल. ते इथे आपण सर्च करूया, मॉडेल. हे मॉडेल उचलतो आणि इथे कुठेही मी ठेवू शकतो. बॉडीमध्ये ठेवले तरी चालेल किंवा इथून बॉडीमध्ये टाकलं तरी चालेल. म्हणजे इथून उचलायचं आणि असं इथे बॉडीमध्ये टाकायचं. आता हे मॉडेल इकडे ॲड झालं आहे बघा. कार्ड, 2 कार्ड, हे वरचं कार्ड, हे खालचं कार्ड. वरचं आहे ते या टेक्स्ट बॉक्स बटनसाठी, खालचं कार्ड आहे ते टेबलसाठी आणि पेजिनेशनसाठी. त्याच्या खाली इथे मॉडेल ॲड झालं आहे. आता मॉडेल इथे दिसत नाही का, बाय डिफॉल्ट मॉडेल असतं ते हिडन असतं. ते आपल्याला शो करायचं असेल तर या मॉडेलला क्लिक करायचं, मग इथे ऑप्शन दिसणार शो आणि हाईड. जर दुसऱ्या कोणाला क्लिक केलं तर ते ऑप्शन दिसणार नाही. इथे मॉडेलला क्लिक केलं तरच इथे ऑप्शन दिसणार शो आणि हाईड. मग मी शोला क्लिक करतो, हे बघा मॉडेल शो झालं. हाईडला क्लिक केल्यावरती मॉडेल हाईड होणार. आता शो करतो. इथे जर काही टायटल वगैरे दाखवायचं असेल तर तुम्ही ते दाखवू शकता. इथे डबल क्लिक केलं आणि इथे टायटल देतो एम्प्लॉई डिटेल्स. आता हे इथे पांढरा फॉन्ट आहे म्हणून हे असं होतं आहे. तो फॉन्ट मी काळा करतो. अपीअरन्समध्ये गेलो आणि याचा फॉन्ट कलर काळा केला. किंवा तुम्हाला जो योग्य वाटेल तो तुम्ही ठेवा तिथे. त्याच्यानंतर आता इथे ही जी काय मॉडेल बॉडी आहे, मॉडेल फुटरमध्ये काय आहेत, ही सेव्ह आणि क्लोज बटन ती असू देत. आता ही जी काय मॉडेल बॉडी आहे, या मॉडेल बॉडीमध्ये मी काय करतो, एक फॉर्म ॲड करतो. ते घेतला आणि या बॉडीमध्ये टाकला. हा जो फॉर्म आहे, मग आपण HTML मध्ये फॉर्म क्रिएट करतो तेव्हा त्याला मेथड इज इक्वल टू गेट किंवा पोस्ट देतो. ॲक्शन इज इक्वल टू तो URL देतो, एंड पॉईंट. ते मी इथून स्पेसिफाय करू शकतो. मग या फॉर्मची मेथड काय देणार मी, पोस्ट. आणि ॲक्शन काय हे मी कशावरून ठरवतो, पोस्ट द्यायची की गेट द्यायची ते इकडे जे आपण कोडिंग केलेलं आहे. हा फॉर्म मेथड इज इक्वल टू पोस्ट आणि ॲक्शन /emp/ आणि ENC टाईप आहे बघा, मल्टीपार्ट फॉर्म डेटा. ॲक्शन /emp/ आणि एन्कोडिंग ENC टाईप काय, मल्टीपार्ट. मल्टीपार्ट केल्यानंतर तो ॲटोमॅटिक काय करणार, त्या ठिकाणी कोडिंग, इथे याचा कोड दिसणार बघा. हे आपण जे काय ड्रॅग ड्रॉप केलं त्याचा ॲटोमॅटिक इथे कोड बनलेला आहे. फॉर्म मेथड इज इक्वल टू पोस्ट, ॲक्शन इज इक्वल टू /emp/ ENC टाईप काय आहे, मल्टीपार्ट /फॉर्म डेटा. इथून आपण मल्टीपार्ट बनवलं म्हणून तसा ऑप्शन आला तिथे. झालं. आता या फॉर्ममध्ये मला काय काय फील्ड्स पाहिजेत, तर एक मला हिडन फील्ड पाहिजे, हिडन इनपुट घेतलं आणि या फॉर्ममध्ये ठेवलं. हे हिडन इनपुट असणार, हे आपल्याला डोळ्याला दिसणार नाही. मग जे हिडन इनपुट आहे त्याला नेम काय देतो मी, ID साठी आहे हे. त्याच्यानंतर मला इथे एक हेल्प टेक्स्ट पाहिजे. हेल्प टेक्स्ट घेतलं आणि याच्या खाली टाकले, हिडन इनपुटच्या खाली. हेल्प टेक्स्टमध्ये मी काय लिहितो इथे, एंटर युअर नेम किंवा एंटर नेम असंही टाकू शकता, एंटर नेम. आणि या एंटर नेममध्ये मी टेक्स्ट इनपुट टाकतो हेल्प टेक्स्टच्या आतमध्ये. म्हणजे काय, एंटर नेम आणि खाली इथे आपण ते नेम टाकणार. हे जे नेमचं टेक्स्ट फील्ड आहे त्याला आपण नेम प्रॉपर्टी काय देणार, नेम, एम्प्लॉईचं नेम. त्याच्यानंतर जे हेल्प टेक्स्ट आहे ते मी डुप्लिकेट करतो. हेल्प टेक्स्टच्या आतमधला टेक्स्ट बॉक्स सुद्धा डुप्लिकेट झाला. एंटर नेम नंतर मला काय करायचं आहे, हिडन झालं. त्याच्यानंतर हे झालं नेम. त्याच्यानंतर मला डेट ऑफ बर्थ पाहिजे, एंटर किंवा सिलेक्ट डेट ऑफ बर्थ. आता इथे सिलेक्ट डेट ऑफ बर्थ याच्यामध्ये मला काय टाकायचं आहे, डेट फील्ड टाकायचं आहे.
उचललं आणि इथे ठेवलं, सिलेक्ट डेट ऑफ बर्थ. याच्यामध्ये आलं हे डेट फील्ड, DDMMYY. त्याच्यानंतर मी काय करतो, पुढे काय मला पाहिजे ते बघतो. ड्रॉपडाऊन पाहिजे, सिलेक्ट डेझिग्नेशन. याच्यामध्ये हे ऑप्शन असणार, ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर आणि ॲनालिस्ट. सिलेक्ट डेझिग्नेशन याच्यासाठी. मग मी हा डुप्लिकेट करतो, हेल्प टेक्स्ट केलं आणि इथे वरती काय लिहितो मी, सिलेक्ट डेझिग्नेशन. आणि इथे मी सिलेक्ट टॅग घेतो ड्रॉपडाऊनवाला, ते उचललं आणि इथे ठेवलं. मग आता सिलेक्टमधले ऑप्शन्स मी इथून सेट करू शकतो. इथे हा दिस इज ग्रुपवाला आहे, तो मी डिलीट करतो. मला नुसते ऑप्शन टॅग पाहिजेत. पहिला इथे हा ग्रुप होता, आता मी डिलीट केला. मग इथे दिस इज फर्स्ट आयटम. फर्स्ट आयटम याच्यातला मला काय पाहिजे, ओनर. मग त्याला व्हॅल्यू काय असली पाहिजे, म्हणजे इथे जी तुम्ही व्हॅल्यू दिली होता, इथे ही व्हॅल्यू. पहिला ऑप्शन ओनर, त्याची व्हॅल्यू 0, मॅनेजर 1, डेव्हलपर 2, टेस्टर 3, ॲनालिस्ट 4. हेच करतो, ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर, ॲनालिस्ट. ओनर याच्यासाठी व्हॅल्यू 0. त्याच्यानंतर इथे मॅनेजरसाठी व्हॅल्यू 1. त्याच्यानंतर तिसरा आयटम ओनर, मॅनेजर. त्याच्यानंतर डेव्हलपर 0, 1, 2. त्याच्यानंतर आणखी एक ॲड करतो, सध्या हे 3च आहेत ना, आणखी एक ॲड करतो इथे, टेस्टर. याची व्हॅल्यू 3. आणखी एक ॲड करतो, ॲनालिस्ट. याची व्हॅल्यू 4. मग याच्यातला बाय डिफॉल्ट सिलेक्टेड कुठला पाहिजे, ओनर. तर इथून आपण बाय डिफॉल्ट सिलेक्टेड ऑन करून ठेवू शकतो, म्हणजे हा डिफॉल्ट सिलेक्टेड असणार बाय डिफॉल्ट. तर हे आपण ऑप्शन ॲड करून घेतले या ड्रॉपडाऊनमध्ये. आता याच्यानंतर पुढे काय आहे, एंटर सॅलरी आणि फाईल इनपुट. सॅलरीसाठी आपण काय करणार, हेल्प टेक्स्ट आहे ते इथे डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट केलं, इथे मी काय टाकतो, एंटर सॅलरी. हे जरा झूम करतो म्हणजे बरं दिसेल तुम्हाला. एंटर सॅलरी. आणि हा जो सिलेक्ट बॉक्स आहे याच्याऐवजी मी काय टाकणार इथे, न्यूमरिकल इनपुट. म्हणजे इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट ऐवजी इनपुट टाईप इज इक्वल टू नंबर लागणार. म्हणजे हा फक्त नंबरच ॲक्सेप्ट करणार. मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्ही इथून सेट करू शकता. हे झालं. हे काय झालं सॅलरीसाठी. त्याच्यानंतर मला आता त्यानंतर काय करायचं आहे, फाईल अपलोडर पाहिजे ना. हेल्प टेक्स्टला परत डुप्लिकेट करतो, इथे लिहितो सिलेक्ट प्रोफाईल पिक्चर. आणि इथे आता हे टेक्स्ट इनपुट आहे ना, नंबर इनपुट आहे ना, मग याच्याऐवजी काय घेतो आता, फाईल इनपुट. हे उचललं आणि या हेल्प टेक्स्टमध्ये ठेवलं. मग इथे फाईल चूजर आला बघा. याच्यातून आपण फाईल चूज करणार. आता ही फाईल चूज केलेली आहे, ती इमेज आपल्याला तात्पुरती इथे खाली कुठेतरी दिसली पाहिजे ना. त्याच्यासाठी मी इथे एक इमेज टॅग घेतो इमेज डिस्प्ले करण्यासाठी, आणि तो ह्याच्या खाली टाकतो. आणि याला सेंटर आणायचा प्रयत्न करतो, सेंटरला. याने होत नाही, याने बघूया होते का, नाही होत. मग हा जो आहे तो हेल्प टेक्स्टच्या आतमध्ये आहे ना, इथे अंतर दिसतंय बघा, हेल्प टेक्स्टच्या नावाची लाईन आणि इथे फाईल आणि इमेज हे एका अलाइनमेंटमध्ये आहेत. याला बाहेर काढतो हेल्प टेक्स्टच्या. आता बाजूला सरकला बघा, म्हणजे हेल्प टेक्स्टच्या बाहेर आला. आता याला सेंटर अलाइन करून बघतो. तरी पण होत नाही. मग आपण काय करूया, एक डिव्हिजन टॅग घेऊया. डिव्हिजन टॅग घेतला इथे, आणि या डिव्हिजन टॅगच्या आतमध्ये
ही इमेज टाकतो. आणि ह्या डिव्हिजन टॅगला मी आता सेंटर अलाइन करतो. बघा आता झालं. मोबाईलमध्ये पण सेंटरला गेला, टॅबमध्ये पण सेंटरला गेला, टॅब आडवा केला तरी सेंटरला गेला, लॅपटॉपला पण सेंटरला गेला, सगळीकडे झाला. आता ही जी इमेज आहे याची आपण काहीतरी इथे साईज लावूया. ऑप्शन विड्थ 100, हाईट 80 किंवा 100 बाय 100 करू शकता. तुमच्यावर आहे काय सेट करायचं ते. मग अशा प्रकारे आपण हा फॉर्म सुद्धा डिझाईन केला. मग हा फॉर्म कसा डिझाईन केला तर त्याच्यासाठी मी हे मॉडेल ॲड केलं. ड्रॅग ड्रॉपवालं. हे मॉडेल बाय डिफॉल्ट हाईड असतं. मग हे शो कधी होणार तर या बटनला क्लिक केल्यानंतर शो होणार. मग काय करतो, या मॉडेलला मी काहीतरी नाव देतो. या मॉडेलला क्लिक केलं, बाय डिफॉल्ट त्याचं नाव काय आहे, मॉडेल-1. ते जर मला चेंज करायचं असेल तर इथून मी तो ID चेंज करू शकतो. याला मी काय करतो, ॲड न्यू आयटम असं समजा याला नाव दिलं. या मॉडेलला याला मी कॉपी करतो हे नाव. आणि हे आता मी कुठे देणार, हाईड करतो. इथे या बटनला क्लिक केल्यानंतर ते मॉडेल शो झालं पाहिजे. बटनला क्लिक केलं इथे आणि इथे टार्गेट ऑप्शन आहे बघा. टार्गेटमध्ये ॲड न्यू आयटम हे जे मॉडेल आहे ते मी इथे सिलेक्ट करतो. कळलं ना. मग आता याच्यावरती जेव्हा क्लिक करणार तेव्हा ते मॉडेल शो होणार. मग हे आपण टेस्ट करून बघूया. टेस्ट कसं करून बघू शकतो, तर इथे प्रिव्ह्यू बटनला क्लिक करायचं आणि हे प्रिव्ह्यू ऑन करायचा आणि याच्यातल्या कुठल्या तरी एका बटनला क्लिक करायचं. इथे बघा हे तुम्ही बनवलेलं आताचं HTML पेज. याच्यात आपण काही कोडिंग केलं का, नाही. कोडिंग न करता असं आकर्षक वेब पेज आपण बनवलं. आणि न्यू बटनला क्लिक करणार तेव्हा हा फॉर्म ओपन होतोय बघा. क्लोजला क्लिक केल्यावरती जातोय. एवढं कळलं. प्रणव सोपा आहे ना. कोडिंग केलं काय मी, HTML हेड टायटल काय लिहित बसलो का, नाही. मग आता मला काय करायचं आहे, हेच मॉडेल आणि कधी ओपन व्हायला पाहिजे तर या डिलीट बटनला जेव्हा क्लिक करणार तेव्हा हे ओपन व्हायला पाहिजे. आणि याच्यामध्ये इथे प्रणव सरोडे वगैरे नाव ॲटोमॅटिक सेट झालं पाहिजे. ते आपण पुढे करणार आहोत जावा प्रोग्रामिंगमधून. पण सध्या याच्यावरती क्लिक केल्यावर ॲटलिस्ट ते मॉडेल ओपन तरी व्हायला पाहिजे. मग आपण काय करणार, सेम प्रोसिजर वापरणार. या बटनला क्लिक करणार आणि इथे टार्गेटमध्ये सिलेक्टरमध्ये त्या मॉडेलचं नाव सिलेक्ट करणार. आता जर मी याला क्लिक केलं तरी हे ओपन होत आहे आणि याला क्लिक केलं तरी हे ओपन होत आहे. एवढं कळलं प्रणव. कुठे रे गेला. मग याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या सगळ्यांना नेम आणि ID याची व्हॅल्यू देणे. इथे तर महत्त्वाचं आहे. जेवढी इनपुट फील्ड आहे त्यांना नेम आणि ID ही व्हॅल्यू आपण द्यायची. मग आता हे आहे ते सगळं मी मिनिमाइज करतो या साईडला आणि आता एकाला नेम आणि ID ची व्हॅल्यू देतो. हे बटन आहे, याला काय त्याचा ID द्यायची गरज नाही. याला ID देतो. सर्च बॉक्स आहे त्याला मी ID देतो. इथून मी नेम देऊ शकतो आणि इथून मी काय करणार, ID देऊ शकतो. मला ID देतो सर्च. झालं. त्याच्यानंतर हे टेबलला ID देऊया. हे आता हे टेबल आहे ते बघा, टेबल सेलला सिलेक्ट होते. मला सिलेक्ट करायचं आहे टेबलला, पण होते टेबल सेलला. तुम्ही टेबलला कुठून सिलेक्ट करू शकता, त्याच्यासाठीच हा ओव्हरव्ह्यूवाला सेक्शन आहे. मग इथून तुम्ही टेबलला सिलेक्ट करू शकता. कळलं ना. मग हा ॲक्च्युली टेबल टॅग आहे का, नाही. तर हा डिव्हिजन टॅग आहे जे आपण सिलेक्ट केलं ते. आणि टेबल हेडरला क्लिक केलं तर हा हेड सिलेक्ट होतो. मला कोण पाहिजे, टेबल टॅग. टेबल टॅग ॲक्च्युली इथे सुरू होतं आहे. मग या टेबल टॅगला मी इथून ID देतो काहीतरी, TBL हा ID देऊन ठेवला या टेबलला. ठीक आहे. आता अजून मला कोणाकोणाला ID द्यायचे आहे त्यांना ID देऊन टाकतो. ते जे मॉडेल होतं पॉपअप होणारं, त्या मॉडेलमधले जेवढे काही टेक्स्ट बॉक्स वगैरे होते त्यांना ID देऊन टाकतो. मॉडेल आधी शो करतो. मग त्याच्यातला जो पहिला एक हिडन होता बघा, जो आपल्याला दिसत नाही, हिडनवाला, हा याला सुद्धा ID आणि नेम देतो.
मग याला आय डी काय देणार मी, आय डी, कारण एम्प्लॉई आय डीसाठी आपण हा बनवला आहे. नेमसुद्धा आय डी. त्याच्यानंतर हा जो नेमवाला आहे त्याला काय देतो, इथे नेम, आणि इथे सुद्धा आय डीसुद्धा त्याचा नेम. त्याच्यानंतर हा जो डेट ऑफ बर्थ आहे याच्यासाठी आय डी काय देतो, DOB, आणि यालासुद्धा नेमसुद्धा देतो DOB. त्याच्यानंतर हा जो सिलेक्टर आहे, सिलेक्टर म्हणजे सिलेक्ट टॅग आहे, त्याला आय डी देतो ID डेजिक, आणि याला नेमसुद्धा देतो ID डेजिक. त्याच्यानंतर इथे आय डी देतो सॅलरी, नेमसुद्धा देतो सॅलरी. त्याच्यानंतर इथे देतो फाईल, इथे देतो फाईल. आता इथे बी जे नेम प्रॉपर्टी देतो फाईल वगैरे, ती नेम प्रॉपर्टी म्हणजे का, इथे जे आपण देतो नेम इज इक्वल टू नेम, नेम इज इक्वल टू ID, नेम इज इक्वल टू DOB, नेम इज इक्वल टू ID डिजिट, नेम इज इक्वल टू सॅलरी, नेम इज इक्वल टू फाईल, या गोष्टी मी स्पेसिफाय केल्या. कळलं. आणि हा जो खालचा इमेज आहे याला मी ID देतो IMG. ही इमेज प्रिव्ह्यू करण्यासाठी इमेज आहे ना ही. याला काय इथे काही नेम द्यायची गरज नाही, कारण तो डेटाबेसशी तेवढा संबंधित नाही आहे. फक्त हा प्रिव्ह्यू करण्यासाठी आहे. जे आपण इमेज अपलोड करायला जातोय ती इथे प्रिव्ह्यू होऊन दिसणार आपल्याला. अशा प्रकारे आपण हा फॉर्म डिझाईन केला. त्याच्यानंतर हे जे बटन आहे याला आपण काय करणार, बटन टाईप सबमिट करणार, म्हणजे फॉर्म सबमिट करण्यासाठी. आणि हे जे बटन आहे हे आहे तसं राहू दे, किंवा याला आपण रिसेट बटनसुद्धा करू शकतो, क्लोज ऐवजी क्लिअर टाकून, पण असू दे त्याला. क्लोज बटनला क्लिक केल्यानंतर हे क्लोज होतं आहे, राहू देत. तर आता जो काय हा फॉर्म बनलेला आहे तो मला एक्सपोर्ट करायचा आहे. कारण आता इथे आपण हा नुसता प्रिव्ह्यू करून बघतोय, तुम्हाला एक्सपोर्ट करायचा आहे. आणखी एक ऑप्शन तुम्हाला दाखवून ठेवतो. इथे जी इमेज दिसते त्याला इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत बघा. गोलाकार दाखवायची असेल तुम्हाला इमेज जी काय असणार ती, स्क्वेअर दाखवायची असेल, गोलाकार दाखवायची असेल तर तुम्ही ते इथून सेट करू शकता. राऊंडेड कॉर्नर वगैरे पाहिजे असतील तर ते इथून तुम्ही सेट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे काहीतरी इमेज सेट करतो, इम्पोर्ट इमेज करतो. क्लिक केलं. आता बघा इथे रेक्टँग्युलर शेप आहे ना, ते आता बघा याची शेप कशी झाली, गोल झाली. हे तुम्हाला असं सहज समजणार नाही. पुन्हा या इमेजवर मी डबल क्लिक करतो आणि दुसरी एखादी इमेज ॲड करतो. समजा ही घेतली. या सेलचा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला समजेल. तात्पुरता चेंज करतो याचा बॅकग्राऊंड कलर, तात्पुरता काळा करतो. ते इमेज ही घेतो समजा. आता याचा जो साईडचा पार्ट आहे इथे बघा, हा मला कसा दिसतोय, गोलाकार दिसतोय बरोबर. स्क्वेअर पाहिजे तर हा स्क्वेअर क्लोज करून टाकला, स्क्वेअर. याच्यामध्ये काय होणार, जे कॉर्नर आहेत ते गोलाकार होणार. कॉर्नर गोलाकार झालेले आहेत बघा इथे. त्याच्यानंतर हा गोल आणि हा राऊंडेड रेक्टँगल. मला गोल पाहिजे इमेज म्हणून मी इथे गोल घेतला. आता हे पार्टचं तुम्हाला समजलं पाहिजे इथे आकार, म्हणून मी मुद्दाम बॅकग्राऊंडला सेल कलर काळा केला होता. तो पुन्हा होता तसा करतो, अंडू करून Ctrl+Z दाबून अंडू करतो. झालं. आणि या इमेजचा आकार मला कसा पाहिजे, गोल पाहिजे. मग आता हे पेज मी एक्सपोर्ट करतो. एक्सपोर्ट कसं करणार, आधी हे सेव्ह करून ठेवा. फाईल, सेव्ह. मग मी काय करतो, इथे कुठेतरी एक फोल्डर बनवतो, EMS डेमो बॅच जुलै.
आणि इथे हे सेव्ह करतो EMS म्हणून. .bs डिझाईन हे त्याचं काय झालं, एक्सटेन्शन झालं. BS डिझाईन म्हणजे बुशट्रॅप डिझाईन, बुशट्रॅप स्टुडिओ डिझाईन, BS डिझाईन म्हणजे. आणि हे सेव्ह करतो म्हणजे नेक्स्ट टाईम मला हे ओपन करता येईल हे क्लोज केल्यानंतर. आता मी हे सेव्ह केलं, पण मला आता ही HTML फाईल म्हणून सगळं एक्सपोर्ट करायचं आहे. समजा हे पेज असेल, याच्यासोबत समजा आणखी एखादं पेज असेल, तर तुम्ही इथून क्रिएट करू शकता. पेज न्यू, याला मी नाव देतो पेज 2. आणि या पेज 2 मध्ये तुम्ही काहीतरी समजा तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. मग हे सगळं जर तुम्हाला आता एक्सपोर्ट करायचं आहे, एक्सपोर्ट कुठून करणार तुम्ही, इथून एक्सपोर्ट ऑप्शन आहे. एक्सपोर्ट कुठे करायचा आहे तो इथून पाथ निवडायचा. मी इथे काय करतो, एक फोल्डर बनवतो EMS डेमो बॅच एक्सपोर्टेड फाईल्स. काही तुम्हाला ज्या नावाचा पाहिजे त्या नावाचा इथे फोल्डर बनवा आणि तो सिलेक्ट करा. हे केल्याच्या नंतर इथे काही ऑप्शन्स आहेत. ज्या लायब्ररीज आहेत त्या ऑनलाईन वापरायच्या असतील तुम्हाला, ऑनलाईन लायब्ररीज म्हणजे तुमचं जे ॲप्लिकेशन असेल ते समजा तुम्ही हे डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवत असाल आणि ज्या क्लायंटकडे तुम्ही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देणार त्याच्याकडे 24 तास नेट नसेल, 24 तास जर नेट नसेल तर हा ऑफच राहू दे. 24 तास जर त्याच्याकडे नेट असेल तर हा ऑन करा. म्हणजे ज्या लायब्ररीज आहेत CSSच्या, जावास्क्रिप्टच्या लायब्ररीज, तर तो ऑनलाईन वापरणार. म्हणजे तुमच्या ॲप्लिकेशनची साईज छोटी असणार. आणि जर त्याच्याकडे नेटचा प्रॉब्लेम असेल तर मात्र तुम्ही हे ऑन ठेवू नका. हे ऑन नाही ठेवलं तर काय करणार, त्या CSS किंवा जावास्क्रिप्टच्या लायब्ररीज आहेत त्या तो लोकली स्टोअर करून ठेवणार, ऑनलाईन वापरणार नाही. तो लोकल त्याची कॉपी स्टोअर करून ठेवणार. म्हणजे नेट जरी नसलं तरी त्याला काय फरक पडणार नाही. कळलं? असे हे वेगवेगळे इथे ऑप्शन्स आहेत. मग मी आता इथे एक्सपोर्ट बटनला क्लिक करतो. युअर डिझाईन वॉज एक्सपोर्टेड असं आलं, बरोबर. युअर डिझाईन वॉज एक्सपोर्टेड आल्यानंतर त्या मेसेजला जर क्लिक केलं असता तर हा फोल्डर ॲटोमॅटिक तुमचा ओपन झाला असता. आता मी या फोल्डरमध्ये जातो किंवा तुम्ही एक्सपोर्ट करता आणि या मेसेजला जेव्हा क्लिक करता तेव्हा ॲटोमॅटिक तुम्हाला तो फोल्डर ओपन करून देतो. बघा इथे लुकतोय. ना आता आपण या फोल्डरमध्ये इथे असे आलेलो आहोत. मग आता मी बुशट्रॅप स्टुडिओ वगैरे क्लोज करतो. तर हा जो फोल्डर आहे याच्या तिथे असेट्समध्ये सगळे बुशट्रॅपच्या फाईल्स, आपण वापरलेले फॉन्ट्स, इमेजेस ज्या आपण वापरल्या त्या सगळ्या इथे आलेल्या आहेत बघा असेट्स फोल्डरमध्ये. आणि इंडेक्स आणि पेज 2 अशी जी आपण 2 पेजेस बनवले, हे इंडेक्स पेज आहे. मग अशा प्रकारे आपण हा एक आकर्षक इंटरफेस बनवला. आता हा जो काही इंटरफेस आपण बनवलेला आहे हा इंटरफेस आपण याच्यासाठी कसा लावणार, इथे कसा अप्लाय करणार ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. कारण आता आपला टाइम संपत आलेला आहे. तो जो इंटरफेस आहे हा वाला, याचा जो कोड आहे इथे, हा कोड मला कुठे वापरावा लागेल, इथे वापरावा लागेल, IntelliJ आणावा लागेल. ही index.html फाईल जी आता तुमच्यासमोर ओपन आहे आणि ही index.html फाईल. मग याचा कोड असा दिसणार. मग ही जी आता आपण नवीन बनवली डिझाईनवाली, ही IntelliJ कशी इम्पोर्ट करायची हे आपण उद्या बघूया. म्हणजे काय, तुम्ही याच्यामधून सगळे डेटा ॲड करणार आणि ते सेव्ह बटनला क्लिक करणार आणि त्या डेटाबेसमध्ये सेव्ह होणार आणि इथे नवीन नवीन रेकॉर्ड ॲड झालेली तुम्हाला दिसतील. मग हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. मग आतापर्यंत जे काही तुम्हाला दाखवलं याच्यात जर काही डाऊट असेल तर आता विचारू शकता, नाहीतर मीटिंग लिव्ह करू शकता. उद्या जॉईन करा, पुढचं दाखवणार.